दरम्यान वर्ध्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर आता पुन्हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्याचं तापमान 46°C पेक्षाही जास्त गेलंय, त्यामुळे नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत। आणि अशामध्ये वर्ध्यात आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शीतकक्षाची स्थापना करण्यात आली आहे। यामध्ये उष्णतेचा फटका बसलेल्या रुग्णांना तातडीनं उपचार करता येणार आहेत। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य आग ओकतोय। सूर्याचं तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने वर्धा जिल्ह्यात सुद्धा आता हिटवेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर आता वर्धा जिल्ह्याचं कालचं तापमान हे 46 पेक्षा जास्त होतं आणि आता याची खबरदारी म्हणून आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे। आरोग्य विभागाने जिल्ह्यात असलेल्या पूर्ण 33 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष जो आहे हा स्थापन केलेला आहे। आपत्कालीन विभागामध्ये हा कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे। आपण आता त्याची माहिती घेणार आहोत, कशा प्रकारे हा जो कक्ष आहे हा काम करतो। हा पूर्ण शीत कक्ष आहे। यामध्ये जेव्हा उष्माघातामुळे रुग्णाला काही त्याचा परिणाम जाणवतो त्याला या ठिकाणी आणलं जातं आणि ह्या अशा प्रकारे कूलर, या ठिकाणी कूलरची व्यवस्था आहे, कूलर आहे, एसीची व्यवस्था आहे, सगळं उपचार जे आहे या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी असं ORS चे पॉकेट सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। या ORS चे पॉकेट म्हणजे उन्हापासून बचाव करण्यासाठी काही इमर्जन्सी लागलं तर ORS चे पॉकेट सुद्धा आहे, झिंकच्या गोळ्या सुद्धा आहे। सगळी व्यवस्था जी आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामधल्या एकूण 33 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सगळ्या प्रकारची व्यवस्था या शीतकक्षामध्ये आहे। मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवू शकतो की अशा प्रकारे सुसज्ज असा हा शीतकक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। एसी या ठिकाणी लावलेला आहे, कूलर पण व्यवस्थित आहे। आता या संदर्भात अधिकची माहिती आपण येथील डॉक्टरांना विचारून घेऊया, डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण। मॅम, काय हे शीतकक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे इथे काम चालतं? सध्या वाढत्या तापमानामुळे जसं वर्धा जिल्ह्याचं तापमान सर्वाधिक इथे मानण्यात आलेलं आहे, त्याच्यासाठी जे उष्माघाताचे जे पेशंट बळी पडत आहे त्यासाठी इथे शीत कक्षाची व्यवस्था केलेली आहे। तसेच ORT कॉर्नर सुद्धा स्थापित करण्यात आलेले आहे। जसंच कुठल्याही रुग्णाला कुठल्याही प्रकारची जर इथे उष्माघाताची लक्षणे दिसून येतील, आम्ही इथे त्याच्याबद्दल कार्यरत उपचार करू। नक्कीच जिल्ह्याचं तापमान जे आहे कालचंही तापमान 46 जास्त झालं होतं। जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता, आताही जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आरोग्य विभाग जो आहे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अलर्ट मोडवर आलेला दिसून येत आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।